नमस्कार, मी डॉक्टर मुळे, जनरल फिजिशियन अँड सर्जन, श्री अष्टविनायक क्लिनिक, आळंदी. तर निपा व्हायरसमुळे पश्चिम बंगालमध्ये एका नर्सचा मृत्यू झालेला आहे. तर निपा व्हायरस काय आहे ते बघूया आपण. हाऊ इट स्प्रेड. तर याचा प्रसार कसा होतो? फ्रॉम फ्रूट बॅट्स, वटवागळानं खाल्लेली जी फळं आहेत त्याच्यामार्फत काय होतो? प्रसार होतो. कंटॅमिनेटेड फ्रुट्स आहेत, म्हणजे जे दूषित फळं आहेत त्यांच्याद्वारे. तसेच क्लोज कॉन्टॅक्ट, म्हणजे निपा व्हायरस ज्या व्यक्तीला आहे अशा ग्रस्त पेशंट सोबत जर आपला कॉन्टॅक्ट आला तर तो आपल्यालाही होऊ शकतो. सिम्पटम्स याच्यामध्ये लक्षणं बघा. ताप असते, फिवर, हेडेक असतो, डोकेदुखी असते, कफ, ब्रिदिंग ट्रबल म्हणजेच खोकला पण असतो आणि श्वास घ्यायला त्रास होतो. सिव्हिअर केसेसमध्ये कन्फ्युजन आणि सीझर, म्हणजे आपण त्याला फेफरे येतात असं पण म्हणतो. प्रिव्हेन्शन, आपण प्रतिबंध कसा करू शकतो? झाडावरचे फळं पडलेले असतात खाली, तर ते फळं आपण नाही खाल्ले पाहिजे. वॉश हँड्स ऑफ्टन, तुमचे जे हात आहेत ते तुम्ही काय केले पाहिजे? स्वच्छ धुतले पाहिजेत. अवॉइड सिक पीपल, म्हणजेच जे निफा व्हायरसग्रस्त पेशंट आहेत त्यांच्यापासून थोडासा डिस्टन्स मेंटेन केला पाहिजे. तर कोविडमध्ये जशा प्रकारे आपण बिहेव केलं तर त्याचप्रमाणे आपल्याला या रोगामध्ये पण काय काळजी घ्यावी लागते. कोविड पण व्हायरस होता आणि हा निपा पण कसा आहे? निपा पण व्हायरस आहे. तर अशा प्रकारे ही माहिती आहे. तुम्हाला माहिती कशी वाटली नक्की कळवा आणि आपल्या व्हिडिओला लाईक, शेअर, कमेंट करा. जय हिंद.